म्हणजे ताई बघ की माझा अंदाज खरा ठरला तर म्हणजे तुला माहिती होतं का फुलपगारे सर कुठं आहेत ते माहिती का नाही? त्यांचा फोन आला तेव्हा आम्हाला कळलं. आमचा काय बी संबंध नाही. ते त्यांच्या गावाला गेलते. तिकडं नेटवर्क नव्हतं म्हणून कळलं नव्हतं. हा काय? पर आता ताई ती बघ आता कशी पायात पाय अडकून पडत्या. अगं सर गायब झाली म्हणून पोलीस स्टेशनात तक्रार करायला गेल्या. अशी तोंडावर आपटणार आहे का नाही ताई? तुझ्या पाया पडायला लावायचं बरं का तिला. हा या 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 मास्तरीन बाई या इकडे या की या. काय मग कुठे जाऊन आलायसा? नाही म्हणजे सकाळी जे बोलली होतीस तो शब्द पाळणार आहे ना? मग काय बोलले होते मी सकाळी? घ्या तू हे बोलली होतीस का फुलपगारे सर जर सापडले तर तू ताईच्या पाया पडशील. हा असं म्हणलं होतं बाई तुम्ही? पण तुम्हाला कसं कळलं? अहो ते म्हणतात ना व भिंतीला कान असतात. या घरच्या भिंतीचे कान हेच आहेत. पण फुलपगारे सर सापडलेत कुठे अजून? आताच त्यांचा फोन आलता. गावी होते ते. परत एकदा तुम्ही आमच्या लेकाच्या समोर तोंडावर पडलात. म्हणजे मी बोलले ते ह्यांनी ऐकलं, तुम्हाला येऊन सांगितलं आणि लगेच फुलपगारे सर सापडले सुद्धा. सुनबाई बुद्धिबळाच्या पटावर 64 घरं असतात का नाही? ती सगळी कोळून प्यालोय आम्ही. आमच्या नादाला लागू नका. आम्ही मांडलेला डाव तुम्हाला दिसल पण आमची चाल तुम्हाला दिसणार नाही. त्याचा अंदाज तुम्ही कधीच लावू शकणार नाही. तुमच्या लई पुढं होतं मी. हा बुद्धीनं बी आणि अनुभवाने बी. तुम्हाला किती वेळा सावध करायचं आमच्या विरोधात जाऊ नका. परत जर का आमच्या विरोधात गेलात तर मागच्या वेळेला आमच्या मुलानं हात धरून तुम्हाला घराबाहेर काढलं होतं. या वेळेला आयुष्यातनं बाहेर काढते. ताई अगं तू का नाही चांगली संधी घालवली असताई. अगं बघ की तू का नाही तिला माफी मागायला लावायची होतीस. नाक घासाय पाहिजे होतं तिनं तुझ्या पुढं. मागून माफी मागायला आम्हाला काही भिकेचे डोळे नाही लागलेले. अगं ताई नाहीतरी ती काय अशी माफी मागणार आहे वय? नाही. आणि स्वतःहून वागणार ती हाय वय ती तुझ्या पुढं. ताई तिला का नाही लई ताटा हाय बघ. वाकवायचं तेव्हा वाकवू की त्यांना. आणि त्यांना वाकायला लावणं, त्यांना माफी मागायला लावणं हा काय आमचा हेतू नाही. त्यांना या घरातनं कायमचं गेलेलं बघायचंय आम्हाला. आणि त्यांचा ह्यो प्रवास त्याच दिशेनं सुरू झालाय. त्यांनी त्यांचा हेका असाच जर का ठेवला तर तो दिवस काही लांब नाही. अधिपती ऐका, सॉरी, खरंच सॉरी. मी खूप मोठी चूक केली. चुकलं माझं, माफ करा मला. पण मला खरंच खूप काळजी वाटत होती हो त्यांच्याबद्दल म्हणून मी हे सगळं केलं. आणि चुका होतात ना माणसाकडून. म्हणजे तुमच्याकडून पण होतात चुका कधी कधी, मॅडमकडून होतात. तशीच चूक झाली माझ्याकडनं. मी माफी मागते तुमची. सॉरी. असं काय करताय? बोला ना माझ्याशी. माझी काय माफी मागताय? ज्यांचा गुन्हा केला त्यांची माफी मागा की.
म्हणजे आई साहेबांची माफी मागा. त्यासनी काय वाटेल कळल्यावर आपण पोलीस स्टेशनला जाऊन आलो. बरोबर आहे तुमचं, मी माफी मागते त्यांची. आत्ता मागा, आत्ता संपून टाकायचा विषय. हो ठीक आहे, मी मागते माफी. तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? मुद्दा विश्वासाचा नाही, मुद्दा येळेच आहे. बाहेरून कुणाकडून कळायच्या आधी आपण जर त्यांची माफी मागितली तर त्यासनी जरा तर बरं वाटेल. नाही तर काय, जाऊ दे, बघा काय करायचं का. ठीक आहे, तुम्ही चला आत्ता माझ्या बरोबर. आत्ता माफी मागते. चला चला या चला. आई साहेब, अरे झोप लाग ना काय? या येळेला इकडं कसं काय? जरा बोलायचं होतं. मग बोला की. मला नव यासनी बोलायचं होतं. मग तुम्ही काय त्यांचे दूध बनून आलायसा का? नाही अहो, नाही ते तसं नाही. त्यासनी सॉरी म्हणायचं होतं तुम्हाला. हा, वकीलपत्र घेतलंय तुम्ही नाही का? तसं नव. मग बोलू दे किती असनी. हा, त्यांना तोंड आहे का नाही? मॅडम सॉरी, मी उगीच संशय घेतला तुमच्यावर. खरंच चुकलं माझं. पण मला फुलपगारे सरांची खूपच काळजी वाटत होती हो, म्हणून तसं झालं परत एकदा. परत एकदा परत एकदा, हे महत्वाचं. पण आता कळले मॅडम मला माझी चूक. परत नाही होणार असं माझ्याकडून. जाऊ दे, कशाला आता उगाच विषय हार्ड करायचं होय नाही. जाऊ, तुम्ही माफ करून टाकायचं. यांनी चुका करायच्या, आम्ही माफ करायचं. याच्यासाठी आहे का आम्ही? आणि आज काय पहिल्यांदा चूक केली नाही हो यांनी. या आधी पण चुका करून झाल्या की. तरी पण त्यांना या घरच्या रीतीभाती माहित नाहीत. हा आपल्या घरात माफी कशी मागतात, अशी मागतात होय? हा नाही, मी दाखवतो. नाही माहितीये मला. सॉरी मॅडम, मनापासून माफी मागते तुमची. परत असं नाही होणार माझ्याकडून. त्याची काय बी खात्री नाही बघा. म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही त्याचा शब्द कशा पाहिजे देताय? हा, परत तुम्ही तुमच्या शब्दात अडकणार, परत तुम्ही हीच चूक करणार, आमच्या पाया पडणार, हे चक्र चालूच राहणार. आमच्या सहनशक्तीला काही मर्यादा आहेत का नाही? आणि किती वेळा झालंय होय? हा, किती वेळा झालंय? घरात पोलीस आणून झाले. अधिपती, आज आम्ही तुमच्या समोर सांगतो, परत जर का सुनबाईंनी अशी चूक केली तर आम्ही काय त्यांना माफ करणार नाही. मॅडम, मी खात्रीने सांगते, अशी चूक माझ्याकडून होणारच नाही परत. नाही आई साहेब, हे बघा, आता त्या एवढं म्हणतात तर विश्वास ठेवू की त्यांच्यावर. कशा लोक दिशेत आणायचं. तुमचा हट्ट पुरवला नाही असं कवा झालंय का हो? लहानपणी तर किती हट्टी होता तुम्ही. तुम्ही दावाल ते खेळणं आम्ही तुम्हाला आणून द्यायचो. हा खाण्यापिण्याचे एवढे हट्ट होते तुमचे. आता लय समजूतदार झालाय. पण तुम्ही हट्ट करत जावा आमच्याकडं, आम्हाला आवडतं ते. अगं नगर रडू, जाऊ दे, सोड. चूक तुझीच होती का नाही? अगं मम्मी, म्हणून ते गाडो बनवायचंय वय. परपाटन मान्य करून टाकली ग माझी. मम्मी, हा, माझे शिक्षक कधी संपणार ग?
वय समत्याल छंचे. अगं पर जाऊ दे आता, जास्त विचार करू नकस. हा राहू दे. नाही 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 मम्मी, म्या विसरणार नाही हे आता, कवाच विसरणार नाही. याचा वचपा काढल्याशिवाय म्या काही गप्प बसत नाही बघ. गपस गपस. अगं अजून कशा कशाचा वचपा काढणार आहेस ग तू? आली मोठी. हे घे उशी नीट घे. हा 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 बघ बरं. ठीक आहे, तिकडून वड जरा. बस हा. बस. हळू हळू हळू. आणि मला सांग, तुला हे समज करायच्या आधी मला विचारता आलं नाही? अगं मम्मी, तुला विचारलं नाही ना, नशीब आहे. नाही तर तू बी माझ्यासोबत गाढव झाली असतीस. नशिबाने वाचलीस. अगं चंचे, पर मला बी भोगायला लागतंय का नाही? तुला एवढा असा त्रास होताना बघून मला काही गोड वाटतंय वय ग? मम्मी हा वाईट वाटतंय ना तुला? मग ते मलम घे जरा बाजूचं मग. वय. हा आणि जरा लावून दिलंस तर बरं होईल. हा कसं संधी मिळू देत ग मला. बघ कसं वचपा काढते. वचपा काढते. वचपा काढायला. जगातली सगळ्यात उंच गुढी तुमची उभारू द्या. जा. सगळ्यांच्या मनासारखं होऊ दे. आमच्यात. चला तयारीला लागा. अगं समधी तयारी झाली आहे. तू काय बी काळजी करू नकोस. धनाजीनं पाठीला उठूनच पूर्णाचा घाट घातला या. एक नंबर. हे सगळं आटपून आपल्याला फॅक्टरीत जायचं, तिकडं गुढी उभारायची. झाले का तिकडे तयारी? सांगून ठेवले सगळं. हा. सांगून ठेवले. सरकार यावं का? अरे नमस्कार. या या या. कस काय वा, बरं आहे ना आता? होय होय. हा? बरे. नमस्कार. 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 आज काय परत मोर्चा काढला का आमच्या घरावर? हा, मोर्चा नाही सरकार, कशाला त्या दिवसाची आठवण करून द्यायला आहे. आज गुढीपाडवा, त्यासाठीच आलोय आम्ही. तर तुम्हाला मी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या लय लय शुभेच्छा, ठीक शुभेच्छा. या वर्षात जोरदार काम करायचं आहे भास्कर. वय वय, तुमच्या आशीर्वादानं समजत चांगलंच होणार बघा. आता एवढं सगळं झालं, ती आग बीग लागली, त्याच्यामुळे दरवर्षीची आपली परंपरा मोडायला नको. नाही नाही, ही कशी मोडल? अहो इतकी वर्ष आपण सगळे कामगार, त्यांची कुटुंब, आमचं कुटुंब एकत्र साजरा करतो की गुढीपाडवा. तसंच करू. आणि या असल्या संकटांवर मात करण्यासाठीच करतो का नाही? हा, मग ते यावर्षी पण करू. यावर्षी पण होणार गुढीपाडवा. पण थोरले सरकार, आमची इच्छा आहे की यावर्षी गुढी जोडीनेच उभं राहावी. नमस्कार मोठे मालक. नमस्कार. नमस्कार. कसं आहे, मोठ्या मालकांची ही अशी अवस्था आहे, ते काही घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे जसं दरवर्षी चालत आलंय तसंच करत राहू. ते सावलीसारखे आहेतच आमच्या बरोबर. काय मोठे मालक? तुम्हाला एक सांगू का थोरलं सरकार? जर मोठ्या मालकाला जमत नसेल तर राहू द्या. आपण जोडीने गुढी उभारू शकतोच की. आता धाकलं सरकार आणि वहिनी साहेब त्यांच्या हातून गुढी उभारू की. ए नाही ना हिटेल, काय बोलायलाच मर्दा. दरवर्षीची जी परंपरा आहे ती कशी मोडायची? आई साहेबांच्याच हस्ते उभारली पाहिजे गुढी. मी कसं? नाही 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 नाही, पण आपल्या घरची गुढी कुणी उभारायची हा आपला प्रश्न आहे. पण
फॅक्टरी जितकी आपली आहे तितकीच या कामगारांची पण आहे ना. आणि त्यांची जर इच्छा आहे तर हरकत काय, या वर्षीपासून एक नवीन प्रथा सुरू होऊ दे. आणि त्यांना जर वाटतंय तर जाऊ देत की सूत्र पुढच्या पिढीकडे, नाही का. चांगला मुहूर्त आहे आणि नवीन जोडपं आहे. मोठं मालक आम्ही बी तेच म्हणालोय की जोडीनं गुढी उभारली पाहिजे. हा, आम्हाला बी बरं वाटेल जरा. हा, अहो धाकलं सरकार, तुम्ही आमच्या एवढ्या अडी अडचणीला धावत येतात, मग आता आमच्या सुखामध्ये तुम्ही सामील नाही होणार का? अहो आमची विनंती आहे, करा की एवढ्या वेळेस. नाही नाही, तसा काय विषय नाही आहे. तो जसं चालत आले तसंच चालू राहू दे. उगाच त्याच्यात काय आणि बदल नको. आईसाहेब उभारतील गुढी, काय लोड नाही. वहिनी साहेब, तुम्ही तरी सांगा की धाकलं सरकारच नाही. आमची लई इच्छा आहे हो. तुम्ही अगदी आमच्या घरच्या असल्यावर आम्हासनी सांभाळून घेतलात. आम्हाला बरं वाटेल जर तुमच्या हाताने गुढी उभारली तर. नाही नाही, नको नको, आईसाहेब उभारतील, काय टेन्शन नाही. नाही अधिपती, आता एवढी सगळ्यांची इच्छा आहे तुमच्या हातनं गुढी उभारावी, होऊ दे सगळ्यांच्या मनासारखं. हा, तुम्ही दोघांनी उभारा गुढी. लागा तयारीला. धाकलं सरकार काय चुकलं का आमचं? नाही म्हणजे थोरल्या सरकार निघून गेल्या, त्यांना वाईट वाटलं का? नाही नाही, असं काय नाही. तुम्ही काय लई लोड घेऊ नका, लई विचार करू नका. कसं आहे, गुढी उभारल्याशी कारण गुढी कुणी का उभारा. दरवर्षीप्रमाणे आपण जोरदार करूया गुढी पाडवा. तुम्ही काय ह्याच्यात पडू नका, लई लोड घेऊ नका. जावा तुम्ही, तयारीला लागा. ठीक आहे, येतो. हा. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आईसाहेब. हो, तुम्हाला माहित आहे का नाही, मला तुमच्या डोळ्यातलं पाणी बघवत नाही आईसाहेब. हो आईसाहेब, हे बघा अधिपती, तुम्ही जर का आम्हाला समजावायला आला असाल का नाही तर आम्ही आधीच सांगतोय, आम्ही ऐकणार नाही. नाही नाही, तुम्हाला ऐकायच लागते. बघा, मी काय गुढी उभारत नसतोय, गुढी तुम्हालाच उभारायला लागते. आम्ही कामगारांचं म्हणणं ऐकलं मी. वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय अधिपती, म्हणजे बघा ना, आम्ही एवढी मेहनत करून ही फॅक्टरी उभारली, या सगळ्या कामगारांना आम्ही नोकरीवर ठेवलं, त्यांना काय हवं नगं ते बघितलं, त्यांच्या पाठीशी उभं राहिलो, आणि आज त्याच कामगारांना आम्ही गुढी उभारायला नगाय. काळ बदलतो अधिपती, काळ बदलतो. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या नाही. हो आईसाहेब, आमच्यासाठी आमचा उगवता सूर्य तुम्ही जायचा आणि राहणार. ते घर असू नाही तर फॅक्टरी, ते काय नाही, गुढी तुम्ही उभारायची. या भुवनेश्वरीला सगळं तिच्या हातात हवं असतं, तिच्या मुठीत. सगळ्या गोष्टीमध्ये तिचा मान, तिचा अहंकार, तिचा अधिकार कसा जपला जाईल एवढं बघत असते ती. म्हणजे आता कामगारांची एवढी इच्छा आहे, माझी इच्छा आहे की तुमच्या हातून गुढी उभारली जावी, पण ही बाई ते होऊ देणार नाही. तिचा मान हिरावला जाईल ना, तिचा शब्द खाली पडेल. म्हणजे आता बाहेर ती काही म्हणू तोंड देखलं, पण अधिपतीला फितवून तिला जे हवं ते करून घेईल बघ. जाऊ दे बाबा, तुम्ही नका त्रास करून घेऊ. अक्षरा, मला याचा त्रास होत नाही. मला हे मान पान हे याचं काही पडलेलं नाही, मी त्याला महत्व देत नाही, तुला माहिती आहे. पण एखादी गोष्ट आपण कशा पद्धतीने साजरी करतो यावरून आपले विचार कळतात. म्हणजे चारू होती ना अक्षरा, तेव्हा गुढीपाडव्याच्या सणाला ती कामगारांच्या मुलांना शाळेची पुस्तकं द्यायची पुढच्या वर्षीची, त्यांना शाळेचा युनिफॉर्म गिफ्ट करायची.
त्यांचे शिक्षणाचे वर्ग घ्यायचे, त्या बायकांना साड्या वाटायची, हे सगळं करायची ती. या बाईनं आल्यानंतर सगळं बंद केलं. म्हणजे साड्या वगैरे वाटते बायकांना, पण बाकी काही नाही. त्या कामगारांच्या मुलांचा काही विचार नाही. उलट त्या मुलांना शाळा शिकून काय होतं, शिक्षणापेक्षा बुद्धी महत्वाची, असलं काहीतरी तत्वज्ञान शिकवत बसते ती. या सगळ्याचा त्रास होतो मला अक्षरा. हे आमचं घर नाही आहे. बाबा, तुमचा त्रास कळतोय मला, पण तुम्ही नका काळजी करू. हळूहळू सगळं ठीक होईल.